नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू काका हिंगे यांच्याकडे आलो आहोत. या ठिकाणी ते अवसरी खुर्दमध्ये प्रचार करताना दिसत आहे. त्यांच्या समवेत नागरिकही आहेत. मोठा मॉप दिसत आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आता हे विष्णू काका हिंगे हे तुम्हाला भेटायला आले, काय शब्द देणार आहे तुम्ही त्यांना आणि काय सांगणार आहे? काय तो माणूस आहे ना, एक वेगळाच माणूस आहे. कारण त्यांनी जी समाजाला जीव लावलाय एवढा जीव कोणी लावला नाही, त्यासारखा माणूस नाही. त्यांच्या माध्यमातून कोणकोणती कामं झालीत? अवसरी बुद्रुक असन, अवसरी खुर्द असन, इतरही भागात कशा पद्धतीची कामं झालीत? जिल्हा संघामध्ये काम करीत असताना त्या माणसाने कुठेही जायचं, काका असं करायची, काकानी जवळ हाका मारायची, ते काम तसंच होणार. काय आश्वासन देणार आहे काकांना आता 7 तारखेला? काका ह्या मतदारसंघातून जर निवडून आली तर जी काही समाजाची कामं राहिलेली आहेत ती सगळी मार्गी लागली जाणार. आम्ही 100% निवडून देणार. निलेश टेमकर आणि विष्णू काका हिंगे हे दोन्ही माणसं आम्ही निवडून देतोय. कामाची माणसं आहे दोन्ही पण. काकांसमोर आम्ही प्रचारात फिरतो. जनतेचा बहुमोल पाठिंबा आहे आणि काकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निलेश टेमकर आणि काका अवसरीच्या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही त्यांच्या मागे फार 100%. का बरं का त्यांच्या मागे? नाही, काम करण्याचे माणसं. निलेश वळसे पाटलांनी अवसरी ह्या गावात पाणी, वीज, रस्ते, कामगारांना म्हणजे मुलांना कामाचं धंदा पाणी हो म्हणजे काय असेल सगळ्या सुविधा कमी नाही पडून दिल्या. आणि काकांनी आम्हाला आश्वासन दिले की रस्ते, वीज, मुलांच्या कामाच्या संदर्भात काय जास्त अडी अडचणी आम्ही पूर्णपणे 100% सोडवणार. आणि आम्ही काकांना 100% मतांनी, जास्त मतांनी निवडून द्यायची. काकांच्या मधून कोणतं चांगलं काम व्हावं अशी तुमची इच्छा आहे? काकांच्या माध्यमातून का दिलीप वळसे पाटीलने सर्वच कामं मार्गी लावलेली जातात. तर आता जिल्हा परिषद सारख्या शाळा आहे, आता जिल्हा परिषदेवरती रस्ते, रस्ते, पाणी शाळा आहे, त्या डिजिटल झाल्या पाहिजे असं वाटतंय. झालेच पाहिजे ना. आता बरेचसे झालेले अजून राहिलेले काका पूर्ण करतील. काका पूर्ण करतील, खात्री वाटते? 100%. आणखी कोणकोणत्या समस्या बाकी काय आहेत? रस्त्यांची कामं, पाणी पुरवठ्याची कामं, विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे. अजून बाकी ते काका पूर्ण करतील. काय आता सांगणार काकांना तुम्ही? काय नाही, काकांना आम्ही 100% चांगल्या मतांनी निवडून देणार. तर या ठिकाणी ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितले काकांना आम्ही चांगल्या मताधिकारी निवडून देणार.